श्री परमात्मने नमः। अथ दशमोऽध्यायः। श्लोक क्रमांक 9। मच्चित्ता मद्गत प्राण, मच्चित्ता मद्गत प्राण, मच्चित्ता मद्गत प्राण, बोधयन्त परस्परं, बोधयन्तं परस्परं, बोधयन्त परस्परं। मच्चित्ता मद्गत प्राण, बोधयन्त परस्परं, मच्चित्ता मद्गत प्राण, बोधयन्त परस्परं, मच्चित्ता मद्गत प्राण, बोधयन्त परस्परं। कथयन्तश्च मां नित्यं, कथयन्तश्च मां नित्यं, कथयन्तश्च मां नित्यं, तुष्यन्ति च रमन्ति च, तुष्यन्ति च रमन्ति च, तुष्यन्ति च रमन्ति च, कथयन्तश्च मां नित्यं, तुष्यन्ति च रमन्ति च, कथयन्तश्च मां नित्यं, तुष्यन्ति च रमन्ति च, कथयन्तश्च मां नित्यं, तुष्यन्ति च रमन्ति च। मच्चित्ता मद्गत प्राण, बोधयन्त परस्परं, कथयन्तश्च मां नित्यं, तुष्यन्ति च रमन्ति च। मच्चित्ता मद्गत प्राण, बोधयन्त परस्परं, कथयन्तश्च मां नित्यं, तुष्यन्ति च रमन्ति च। मच्चित्ता मद्गत प्राण, बोधयन्त परस्परं, कथयन्तश्च मां नित्यं, तुष्यन्ति च रमन्ति च। मच्चित्ता मद्गत प्राण, बोधयन्त परस्परं, कथयन्तश्च मां नित्यं, तुष्यन्ति च रमन्ति च। येथे भगवंत 7व्या श्लोकात वर्णिलेल्या अविचल भक्ती योगाचे वर्णन करीत आहेत। भगवत भक्तांचे चित्त एका भगवंताला सोडून कोठे जात नाही। त्यांच्या दृष्टीने एका भगवंताशिवाय दुसरे काहीच नाही। त्यामुळे चित्त कुठे जाणार, कसे जाणार आणि का जाणार? ते फक्त भक्त भगवंतासाठीच जगतात। त्यांच्या सर्व क्रिया ह्या भगवंतासाठीच असतात। कोणी ऐकणारा जर आला तर ते भगवंताचे गुण, प्रभाव इत्यादी विलक्षण गोष्टींचं ज्ञान देतात। भगवंतांच्या कथा लीलांचं वर्णन करतात आणि कोणी सांगणारा आला तर प्रेमपूर्वक ऐकतात। सांगणाराही तृप्त होतो आणि ऐकणाराही तृप्त होत नाही। तृप्त न होणे हा वियोग आहे आणि नित्य नवा रस मिळतो हा योग आहे। हा वियोग व योगामुळे प्रेम प्रतिक्षण वर्धमान होते। नारद भक्ती सूत्रात म्हटले आहे, असे अनन्य भक्त कंठावरोध, रोमांच आणि अश्रुयुक्त नेत्राने परस्पर संभाषण करीत आपल्या कुलाला आणि पृथ्वीला पवित्र करतात। अशा भगवंताला भगवंत कशी कृपा करतात ते पुढील 2 श्लोकात आपण पाहूया। हरये नमः, हरये नमः, हरये नमः।